बँकांच्या व्याजापेक्षा गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचा आमिष दाखवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तब्बल 1,58,00,000 अशी फसवणूक करण्यात आली। ही खळबळजनक घटना दिग्रस येथे उघडकीस आली असून संपूर्ण घोटाळ्याचा मास्टरमाइंड असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रप्रमुखाला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किशन दुधे असे मास्टरमाइंड केंद्रप्रमुखाचे नाव आहे। तसंच याचे साथीदार विनोद कुमार दुधे, अपर्णा दुधे, मनोज पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 5 जणांची नावे आहेत। शाळेचा केंद्रप्रमुख गिरीश दुधे याने त्याच्या सहकाऱ्यासोबत दिग्रस येथे डी ग्रो कॅपिटल आणि विश्वांजली व्हेंचर या नावाच्या 2 वित्तीय संस्था सुरू केल्या आणि त्यामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर भरघोस परतावा देऊ असं आमिष दाखवण्यात आलं होतं। या संदर्भात दिग्रसचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी अधिक माहिती दिली। मी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस स्टेशन दिग्रस, दिनांक 6/1/2026 रोजी पोस्ट दिग्रस येथे गुन्हा रजिस्टर नंबर 006/26 कलम 318(4), कलम 316(2), 3(5) जो पहिला 420-406 प्रमाणे आहे। हा गुन्हा गिरीश किशनराव दुधे, विनोद किशनराव दुधे, अपर्णा विनोद दुधे, मनोज अशोक पाटील वर्धा, पुष्पांजली दिनेश रणधेरिया वर्धा अशा 5 आरोपींच्या विरोधात वैशाली संजीव कुमार गुडेपल्लीवार यांची व इतर साथीदारांची 1,58,00,000 रुपयांना आकर्षक गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करून घडलेला आहे। त्यापैकी 2 आरोपी आम्ही अटक केले असून त्यांना दिनांक 9/1/26 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। उर्वरित 3 आरोपींचा पोलीसची टीम शोध घेत आहे। अशा पद्धतीने फसवणूक केल्याचा हा दिग्रस तालुक्यातील पहिलाच गुन्हा असेल। माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण टीम काम करीत आहे आणि या गुन्ह्यामध्ये लवकरच पुढील आरोपी अटक होतील आणि सदर गुन्ह्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा व्यवस्थित हे करून चार्जशीट केले जाईल।